जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 339वा पालखी प्रस्थान सोहळा जो आहे तो या ठिकाणी आज पार पडत आहे। यासाठी असंख्य भाविक वारकरी जे आहेत ते देहूनगरीत दाखल झाले आहेत। त्यापूर्वी आपण पाहिलं तर देहू संस्थानकडून संत तुकाराम महाराजांच्या मंदिराला जे आहे ते आकर्षक फुलांची अशी सजावट या ठिकाणी करण्यात आली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। देशी विदेशी फुलांनी मिळून जे आहे ते या ठिकाणी ही सजावट या ठिकाणी करण्यात आली आपल्याला एकूणच पाहायला मिळतं आहे। आपण पाहिलं तर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात देखील फुलांची सजावट जी आहे ती या ठिकाणी अतिशय सुरेख अशी या ठिकाणी करण्यात आली आहे। आपण पाहू शकतो की भाविक भक्त जे आहेत ते आता ज्या पालखीमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी पादुका ज्या आहेत त्या पंढरपूरकडे प्रस्थान होतील त्याच पालखीला देखील रंगबिरंगी फुलाने देखील या ठिकाणी फुलांची आरास या ठिकाणी केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्याचं दर्शन आपण पाहू शकतो की अनेक भाविक भक्त देखील घेताना एकूणच पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की या घुमटाला जे आहे ते देखील झेंडूच्या फुलाने या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे आपल्याला एकूणच दिसून येत आहे। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर दुपारी 2च्या दरम्यान जे आहे ते याच मंदिरात जे आहे ते हा सोहळा जो आहे तो सुरू होईल। 2 वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती यानंतर पंढरपूरकडे या ठिकाणी प्रस्थान करणार आहे। कॅमेरामन विकीसह रणजित जाधव, TV9 मराठी, देहू, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।